नमस्कार. मी जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या नशिबाने त्याला हरवण्याची पूर्ण तयारी केली होती, पण तरीसुद्धा त्या व्यक्तीने त्याच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर नशिबाला हरवलं. पण तुम्हाला हे कदाचित खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे. ही कथा आहे अशाच एका महान नायकाची, ज्याचं नाव आहे कॅरोली टॅकास. कॅरोलीचा जन्म 21 जानेवारी 1910 साली हंगेरीमध्ये झाला. तरुण वयामध्येच कॅरोली सैन्यामध्ये भरती झाला. सैन्यामध्ये भरती झाल्यावर त्याला नेमबाजीचं खूप आकर्षण होतं, म्हणून त्याने नेमबाजीचा कसून सराव केला आणि नेमबाजीमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं. 1936 साली तो हंगेरीमधला सर्वोत्कृष्ट नेमबाज होता. आणि कुठल्याही नेमबाजाचं जे स्वप्न असतं की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावं, तसं कॅरोलीचंही स्वप्न होतं की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावं. म्हणून 1936 साली त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याच्या दृष्टीने आणखीन कसून सराव सुरू केला. पण त्यावेळी हंगेरीमध्ये एक नियम होता. कॅरोली सैन्यात असल्यामुळे त्याला ऑलिम्पिकच्या संघामध्ये स्थान नाकारण्यात आलं आणि त्यामुळे कॅरोली ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करू शकला नाही. पण कॅरोली खचून गेला नाही. त्यांनी त्याचा सराव चालूच ठेवला आणि जिद्दीने कसून सराव करत होता. 1936च्या ऑलिम्पिकनंतर हंगेरीने हा नियम बदलला. हा नियम बदलल्यावर कॅरोलीला पुन्हा उत्साह आला आणि आणखीन त्याचा सराव जोरात सुरू झाला. 1938 साली सैन्यामध्ये प्रशिक्षणाच्या दरम्यान कॅरोलीच्या हातामध्ये हातबॉम्ब फुटतो आणि त्याचा उजवा हात संपूर्ण निकामी होतो. तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा त्याला भेटायला त्याचे लष्करातले सहकारी येतात. तसेच नेमबाजीमध्ये त्याच्याबरोबर स्पर्धा करणारे त्याचे मित्रही येतात. सगळेजण त्याला सहानुभूती व्यक्त करतात की हे फार वाईट झालं, तुझा उजवा हातच निकामी झाला. पण हॉस्पिटलमध्ये असतानाच कॅरोली मनाशी ठरवतो की उजवा हात निकामी झाला म्हणून काय झालं, आपण डाव्या हाताने सराव करायला सुरुवात करू. आणि तो कसून डाव्या हाताने सराव करतो नेमबाजीचा. 1940 साली पुढचं ऑलिम्पिक असतं. 1938 साली कॅरोलीच्या हातामध्ये हातबॉम्ब फुटतो. 1939 साली 1 वर्ष आधी प्री ऑलिम्पिक्समध्ये हंगेरीमध्ये टीम निवडायची असते नेमबाजीची. त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये कॅरोली तिथे पोचतो. तर तिथे पोचल्यावर तिथे सहकार्याला वाटतं की बघा, त्याच्या हातामध्ये हातबॉम्ब फुटूनसुद्धा हा आपल्याला प्रोत्साहन द्यायला आला आहे, खरंच हा किती महान आहे. तेव्हा तो त्याला सांगतो, मी तुम्हाला प्रोत्साहन द्यायला नाही आलो आहे, मी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलो आहे. आणि कॅरोली ती स्पर्धा 1939 साली जिंकतो आणि हंगेरीचं नेतृत्व 1940च्या ऑलिम्पिकमध्ये करण्यासाठी कॅरोलीची निवड होते. पण त्याचं नशीब त्याला पुन्हा साथ देत नाही. 1939च्या शेवटाला दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि 1940चं ऑलिम्पिक आहे ते रद्द होतं. ऑलिम्पिक रद्द झाल्यावर सुद्धा कॅरोली पुन्हा खचून जात नाही, सराव चालू ठेवतो. तो म्हणतो ठीक आहे, 1940चं ऑलिम्पिक झालं नाही तर काय झालं, आपण 1944 साली लंडन इथे जे ऑलिम्पिक होणार आहे त्यामध्ये आपण भाग घेऊ. पण दुसरं महायुद्ध सुरूच असतं आणि 1944 सालचं लंडनचं ऑलिम्पिकही रद्द होतं. खरंच पुन्हा एकदा कॅरोलीला धक्का बसतो, पण तरी त्याच्या जिद्दीने तो सराव चालूच ठेवतो. 1948 साली जेव्हा लंडनमध्ये ऑलिम्पिक होतं तेव्हा कॅरोली त्याच्यामध्ये भाग घेतो आणि नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवतो. बघा, 1938 साली हातामध्ये बॉम्ब फुटल्यानंतर डाव्या हाताने सराव सुरू करून मध्ये ऑलिम्पिक रद्द होऊन सुद्धा जिद्दीने, चिकाटीने आणि संयमाने तो 1948 सालच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवतो. तो ते सुवर्णपदक मिळवल्यावर स्वस्थ बसत नाही. तो 1952 साली हेल्सिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करतो आणि 1952 साली पुन्हा तो सुवर्णपदक मिळवतो आणि लागोपाठ 2 वेळा सुवर्णपदक मिळवणारा तो जगातला पहिला नेमबाज ठरतो. खरंच कॅरोलीच्या जिद्दीला, मेहनतीला आणि संयमाला सलाम. संयम किती महत्त्वाचा असतो
हे सांगणारी एक गोष्ट आहे, ती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा, तिथे मी तुम्हाला भेटेल.